नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वप्न साकार निवास, भारत माता नगर, दिघी, पुणे या परिसरात आहोत आणि इथे राहणाऱ्या माधुरी जॉकी चौधरी या वहिनींना भेटणार आहोत. आता जॉकी हे त्यांचं नाव की त्यांना घरात जॉकी म्हटलं जातं हे सगळंच आपण जाणून घेऊया. पण आत्ता जाऊन भेटूया चौधरी कुटुंबाला आणि ऐकूया त्यांची प्रेमकथा. चला. नमस्कार. घ्या उखाणा. चांदीच्या घागरीला सोन्याचा मुलामा, जॉकीरावांसारखा पती मला जन्मोजन्मी मिळावा. काय सांगता? परत या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर जॉकी चौधरी. नमस्कार. आमच्या आई, नमस्कार. पप्पा, नमस्कार. आमच्या सीमाताई, नमस्कार. आत्या, नमस्कार. इकडे आमचे मामा, नमस्कार. तिकडे आमचे मित्र, नमस्कार. आमचे शेजारी आणि सगळा मित्र परिवार. हो नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बरं, लहानपणापासून तुम्हाला जॉकी हे नावच आहे की तुम्हाला घरातली जॉकी म्हणतात? नाही नाही, सगळे नाव आहे, डॉक्युमेंट नाव. जॉकी. वा, कधी घोड्यावर बसलाय? वा 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 वा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. काय चेहरा एकदम छान हसतोय आज त्यांचा चेहरा. हो ना. होय. तुम्ही कुठे राहिला होता? मी जळगावची प्रॉपर. कसं केलं बा? मस्त, खूप मस्ती केलीये, खूप एन्जॉय केलाय. जे हवं ते सगळं मिळालं लहानपणी. खूप छान गेलं बाजू. तुम्ही? मी धुळ्याचा. तुम्ही धुळ्याचे, तुम्ही जळगावचे. मग कसा अभ्यास वगैरे भरपूर? ऍक्च्युली मी सर कॉलेजला जळगावला होतो फर्स्ट इयरला, आणि शाळा माझी इकडे धुळ्याला झालेली होती. कॉलेज कुठलं? MJ कॉलेज. मग इथे घरी कोण कोण तुमचं? इथं लहानपणी आई वडील वारले माझे, आजी, आत्या आणि एक भाऊ मोठा आणि एक बहीण. आमची फॅमिली. आजी आत्याने आम्हाला खूप केलं. मग आता आत्या कुठे असते? आत्या धुळ्याला असते. किती छान. आत्याची आठवण येते तुम्हाला? खूप येते. कसं काय ओळख कशी झाली? आम्ही कॉलेजला फर्स्ट इयरला सोबत होतो. ते बायोकेमिस्ट्रीला होते आणि मी मायक्रोबायोलॉजीला होते. सगळे सब्जेक्ट आमचे एकाच क्लासरूमला व्हायचे, फक्त त्यांचा स्पेशल सब्जेक्ट वेगळ्या वर्गात व्हायचा. नाही पण मला सांगा, पहिल्यांदा तुम्ही त्यांना कधी बघितलं? पहिल्यांदा MJ कॉलेजला क्लासरूम मध्येच बघितलं. बरं, क्लासरूम. आणि तेव्हाच तुमच्या मनात असा विषय आला? हो, विषय डायरेक्ट. तुम्ही त्यांना बघितलं नव्हतं? नाही, अजिबात नाही. माझ्या मैत्रिणी मला सांगायला लागला, यांना कॅप घालायची सवय होती तेव्हा. माझ्या मैत्रिणी मला सांगायच्या की बघ तो टोपीवाला मुलगा चाललाय, तो तुझ्याकडे सारखा बघत असतो. तेव्हा मी नोटीस केलं की हा मुलगा माझ्याकडे बघतोय. तेव्हापासून तुम्ही ठरवलं होतं लग्न? ठरवलं. म्हणजे फर्स्ट टाइम मी प्रपोज तर नाहीच केला, पण माझी इच्छा होती की हिच्याशीच लग्न करायचं. अरे किती छान. मग काय केलं तुम्ही? काय केलं सर, बरंच मेहनत घ्यावी लागली सर. म्हणजे काय कॉलेजमध्ये काय बेंच उचलायचे? नाही सर, ती बोलायचीच नाही माझ्याशी. तुमच्याशी बोलायचीच नाही. काय हो काय? ऍक्च्युली लहानपणापासून आमच्या घरातलं असं वातावरण होतं की शाळा, कॉलेज, करिअर, बस फक्त एवढंच. मग एक दिवशी मी कॉलेजवरनं घरी जात होते, त्याने मला अचानक थांबवलं. मधू थांबते का? म्हटलं काय रे बाबा. मग असंच विचारलं, काय रे बाबा? हो विचारलं, कारण मी खूप टेन्शन मध्ये ना पहिल्यापासून की हा एक तर माझ्या मागे फिरतोय आणि आज अचानक थांबवलं, काय विचारतोय की काय. मग त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटले मला तुझ्याशी लग्न करायचंय डायरेक्ट. हो. मग मी घाबरलेच की तू माझ्या मागे फिरतोय, मी ते टेन्शन मध्ये आणि मी तुला ओळखत नाही आणि मी कसं काय तुझ्याशी लग्न करू. पण तुम्ही किती दिवस हा फॉलोअप चालू ठेवला? हा फॉलोअप सर 6 महिने गेला मला, कारण की कॉलेज लगेच चेंज. हिचं DED ला नंबर लागला, DED ला गेली सर. फक्त 6 मंथ. कुठलं कॉलेज ते? माहिती कॉलेज जळगाव. आणि हे मला ती म्हटली मी नाशिकला नंबर लागलाय माझा, कारण मला याच्यापासून पिछा सोडायचा होता. तर त्याच्यानंतर मग आम्ही 3-1 महिने आमचा कॉन्टॅक्ट बंद झाला. त्यांनी पण त्यांचे प्रयत्न थांबवले, पण नंतर मलाच त्यांची आठवण यायला लागली. का? कारण माझ्या कॉलेजमधलं असं ऍटमॉस्फिअर होतं की नाही का, मुलींना बॉयफ्रेंड्स वगैरे होते. आणि एक मी असं ते सगळं, मला असं वाटलं की मी हे सगळं निगेटिव्हली घेतलं. एक मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतोय आणि मी त्याचं प्रेम कधी समजूनच घेतलं नाही. तो फक्त निगेटिव्हली मी घेतलं की नाही माझं घर असं वगैरे. त्यामुळे मी लक्ष नाही दिलं तिकडे. मग मी स्वतःहून 3 महिन्यानंतर यांना कॉल केला फर्स्ट टाइम. पण तुम्हाला एवढं 3 महिन्यात असं वाटलं त्यांच्याबद्दल? हो, मला खूप आठवण यायची त्यांची. नंतर त्यांचं महत्व पण कळलं. जेव्हा तुम्ही 6 महिन्यांनी फोन केला तेव्हा त्यांनी जर सांगितलं असतं की माझं लग्न ठरलंय म्हणून, तर काय केलं असतं? नाही ठीक आहे, मग मी नसतं त्यांना फोर्स केलेलं. मी त्यांना पहिल्यापासून हे सांगितलं की आपण फक्त फ्रेंड्स राहू, लग्न वगैरे मी पण त्या भानगडीत मला पडायचं नाही. पण त्यांच्या माहित पहिल्यापासून लग्नच होतं की करेन तर ह्या मुलीशीच लग्न करेन, आणि तसं त्यांनी आज पूर्ण केलंय. घरी कसं कळलं? ऍक्च्युली आम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवलं. त्यांना जॉब नव्हतं, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण लग्न करून ठेवू. जेव्हा तुला व्यवस्थित जॉब लागेल तेव्हा मी घरच्यांना सांगेन किंवा मग मी तुझ्याकडे डायरेक्टली येईन. कारण पप्पांना सांगायची सोय नव्हती
पहिले त्यांचे आई वडील नव्हते. तर असं कोणी व्यक्ती नव्हतं की जे माझ्या घरी येऊन कन्व्हिन्स करेन की आमचं घरचं सगळं चांगलं आहे, प्लीज तुमच्या मुलीला आमच्याकडे येऊ द्या सून म्हणून. असं कोणी त्यांच्याकडे नव्हतं. आणि माझ्या फॅमिलीत मी अशी पहिली मुलगी जिने असं लव्ह मॅरेज केलंय. त्यामुळे घरी सांगायची अजिबात सोय नव्हती. मी पप्पांना सांगितलंच नाही की माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मी रजिस्ट्रेशन किंवा लग्न करणार आहे त्याच्यासोबत. आम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवलं. एका महिन्यानंतर आम्ही लग्नही केलं. पण तो पिरियड जरा कठीण होता, कारण मी डायरेक्टली 10 दिवस आधी घरातनं निघून गेले. बापरे. हो, कारण 10 दिवसानंतर मला पाहिला मुलगा येणार होता. तर मी हा विचार केला की जर त्याच्यानंतर बघून गेला मुलगा आणि मी जर त्याच्यानंतर निघाले तर वडिलांची जास्त बदनामी होईल. जर मला यांच्याशीच लग्न करायचंय तर मी आजच गेलेली का नको बरं. तर मग मी डायरेक्टली निघून गेले. त्यावेळी नाशिकला नवीनच जॉबला लागलेले होते. मला खूप टेन्शन आलं सर त्या दिवशी. खिशात फक्त 50 रुपये होते माझे. अरे बाप. मग तिथून मग इतकं परेशानी झाली सर, खूपच काही. पण साथ दिली त्यांनी सर. तुझे भेटले कुठे? नाशिकला द्वारकेला भेटलो सर आम्ही. हा. मग ते 2-3 मित्र आले माझे. पण ते म्हटले की आता तू करशील काय. मला नुसतं 15 डेज झाले ते जॉबला लागून. तिथं म्हटलं साहेब आता सुट्टी देणार नाही. आणि मी दुसऱ्याच्या रूमवर राहत होतो. परत हे अजून आले. खूपच टेन्शन, एकदम क्रिटिकल परिस्थिती होऊन गेली ती सर. पण तिथून मग मित्रांनी खूप साथ दिली. मग गुजरातला मला 10 दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवलं म्हैसाणामध्ये. मग तिथून मग आम्ही रेल्वेने पूर्ण टोटली विदाऊट तिकीटने प्रवास केलेला आहे सर. बापरे. एक दिवस अशी कंडिशन झाली ती सर, खिशात 10 रुपये होते. तिला भूक लागली होती. तर त्यावेळेस तर तो वडापाव मी घेतला होता, तिला दिला घेऊन. तर एक लहान मुलगा आला गरीब, आणि तो तिने त्याला दिला. खूप रडू आला. आम्ही अक्षरशः दोघं नवरा बायको त्या दिवशी उपाशी स्टेशनवर होतो. आणि अशा बऱ्याच रात्री आम्ही काढल्या आहे. 2 दिवस स्टेशनला, 2 दिवस बस स्टँडला. खूप कठीण दिवस होते ते. पण देवा कृपेने आज सगळं छान झालंय. आणि मला खूप अभिमान आहे की मी असा मुलगा मला नवरा म्हणून मिळाला. पण मला सांगा, तुम्ही घरून निघाल्यानंतर तिकडे शोधाशोध नाही झाली? हो, खूप शोधाशोध झाली. मी घरच्यांना सांगितलं की मी माझ्या बहिणीच्या घरी जाते. 10 दिवस आम्ही गुजरातला होतो. तोपर्यंत ते काही सगळी शोधाशोध. मम्मी पप्पा खूप टेन्शनमध्ये. आईने पाण्यात गणपती ठेवला की माझी मुलगी मला सुखरूप मिळू दे. माझे मामा सगळेजण मला रेल्वे स्टेशनला शोधताय, कोणी कुठे शोधताय की काय झालं हिला, तिचं काही टेन्शन वगैरे तर नाही, आत्महत्या वगैरे तर असं काही केलेलं नाही. तर मला सगळेजण शोधत होते. 10 दिवसांनी आम्ही धुळ्याला आलो. आमची रजिस्ट्रेशनची तारखेला 10 दिवस होते. आम्ही धुळ्याला जाऊन लग्न केलं आधी. मग आम्ही ठरवलं मी की धुळ्याला राहून सुद्धा सर मी तिला माझ्या घरी नेऊन. कारण परिस्थिती अशी होती, धुळ्याला जरी यांचं घर असलं तरी यांच्या घरी मला ऍक्सेप्टन्स नव्हतं. जरी आम्ही लग्न केलं तरी पण आम्ही मग घरी कसं काय? घरी मग आम्ही जळगावला गेलो. धुळ्यावरनं पोलीस स्टेशनला गेलो डायरेक्टली. कारण मला माहिती होतं जर आम्ही डायरेक्ट पप्पांकडे जाऊ तर खूप वादविवाद होतील. तर त्यापेक्षा आपण पोलीस स्टेशनला जाऊ. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पप्पांचं ऑफिस इथनं अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी पोलिसांना सांगितलं की तुम्ही प्लीज माझ्या पप्पांना कॉल करा आणि बोलून घ्या आणि सांगा की तुमच्या मुलीने लव्ह मॅरेज केलं. तर पप्पांना खूप शॉक बसला. पप्पा समोरून आले, मी उभी होती. पप्पांनी खूप रागात आणि खूप रडायला लागले पप्पा की हे काय झालं. पण मी त्यांना सांगितलं की पप्पा मला या मुलाशी लग्न करायचं होतं, मी केलं. मी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही ऍक्सेप्ट केलं नसतं, पण मला यांच्याशीच करायचं होतं, मी केलं. मग काय बोलले? नाही, ते बोलले की ठीक आहे, तू आजपासून मेली आहेस आमच्यासाठी, तर तू बघ तुला तुझं काय करायचंय, कुठेही जा, मला काहीच फरक नाही पडत. तुमच्याकडे अजूनही बोलत नाही, बोलायला लागले होते मागे, पण ते एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी मनापासून माझा स्वीकार नाही केला. एक फॉर्मॅलिटी म्हणून की फक्त हिचं कसं आहे काय तेव्हा बोलायला लागले होते. एक 10-15 दिवसांचा कालावधी असेल तो. खूप छान होता. पण नंतर परत ते मला डायरेक्टली म्हटले की तू मला याच्या पुढे कॉल करू नकोस प्लीज, मला माझे सगळे भाऊबंद मला बोलतायत की तू कसं काय तिला घरात वगैरे घेतलं. तर परत बंद झालं सगळं बोलणं. मी गेले होते एकदा आता परत 6 महिन्यापूर्वी. तर पप्पा बाहेर उभे होते, मी घराजवळ गेले. मला वाटलं बोलतील माझ्याशी. मी घराजवळ गेले आणि पप्पा मला बघितलं, असं गेलं मला. माझ्यासोबत माझी आत्ते सासू नणंदही होती की भाऊ घे तिला घरामध्ये, तुझीच लेक आहे. पण त्यांनी मला असं केलं तिकडनं. तर मला खूप वाईट वाटलेलं की निदान माझं नाही तरी यांचा तरी मान ठेवावा तुम्ही. पण त्यांनी मला नाही बोलवलं. तर मी पुण्याला आले परत. काय निरोप द्यायचा आहे कॅमेऱ्यातून? पप्पा, मला तुमची खूप आठवण येते. मला माहिती आहे तुमच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. मी खूप मनापासून सॉरी म्हणते की मी त्या पूर्ण नाही करू शकले. पण तुम्ही शोधला नसता इतका चांगला नवरा मला मिळालाय. मी खूप खुश आहे त्याच्यासोबत. मी खूप समाधानी आहे. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी खूप खुश आहे. तुमच्या आत्या तुमच्याशी बोलत? नाही, आत्या बोलते माझ्याशी,
पण आत्याचा स्वभाव थोडा माझ्यावर खूप प्रेम आहे आत्याचं, पण मी असं केल्यामुळे तिला खूप धक्का लागला. त्यांना काय सांगणार कॅमेरा? आत्या प्लीज तू माझ्याशी बोल म्हटलं, पण लय जीव शकत तुला शिवाय नाही राहू शकत. ऍक्सेप्ट करले फक्त बस. भाऊला बी विनंती, भाऊनी पण बोलायला पाहिजे माझ्याशी. यांच्या मनातली इच्छा आहे की दोघांच्याही घरातल्यानी त्यांच्याशी छान संवाद साधावा. दोघेही क्षमा मागतायत की दोघांनी कसा खडतर प्रवास केला हे आपल्या समोर आलेलं आहे. या दोघांना शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच पहिल्या टप्प्यावरती किती बक्षीस मिळणार या माऊलीला ते पण बघूया. माहेराचीच भेट घेऊन आलोय, अशा पद्धतीने भेट देता येऊ दे, हे त्या गणपती बाप्पाच्या चरणी मागणं. बघूया काय होणार. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. ₹2,506 बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि या 4ही वस्तू मिळाल्या. बरं, आता तुम्हाला सगळ्यांना बोलायचंय. ते पहिल्यांदा ज्यावेळेस आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना पहिलं विचारलं, पण तुमची ओळख नव्हती. नाही नाही आणि रूम भाडे नाही, पण मग त्यांना आम्ही खरं खरं विचारलं, त्यांनी आम्हाला खरं खरं सांगितलं तुमचं. म्हणजे तुमच्याकडे घर भाड्याने घेण्यासाठी आले. हो. हा. आणि मग आल्याच्या नंतर आम्ही विचारलं, ते आमच्याकडं राहिले. त्याच्यानंतर मग साहित्य आणलं त्यांनी, तर मग त्यांच्याकडे साहित्य बिलकुल काहीच नव्हतं. मग मला शंका आली, म्हणलं मग माधुरीला बोलवलं आणि दोघांना पण टेरेसवर नेलं आणि विचारलं, म्हणलं तुमचं खरं काय प्रॉब्लेम आहे, काय झालंय ते मला सांगा. मग त्यावेळेस त्यांनी खरं खरं सांगितलं. मग त्या दिवसापासून आम्ही म्हणजे माझा भाऊ आहे, भावाची मिसेस, माझी मिसेस, आई, आम्ही सगळी फॅमिली, आमच्या फॅमिलीमध्ये ह्या दोघांना आमची मुलं म्हणून आम्ही आजपर्यंत सांभाळलं. आणि आजपर्यंत ते पण आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक आनंदाला, दुःखाला आम्हाला ते बोलवत असते आणि आम्ही पण त्यांना बोलवत असतो. सगळ्यापेक्षा आमचेच आई वडील आहे. किती छान. रक्तापलीकडचं नातं किती घट्ट असू शकतं हे आता बघायला मिळालं. द्या, आईंकडे द्या. 2 मुले आहेत मला आणि मुलगी नाहीये. तर ती मला बोलली की आई मी तुम्हाला आई बोलू का? तर मला इतकं म्हणजे असं भरून आलं की मला खरोखरच मुलगी ही कशी असते ते आठवलं तेव्हा. आणि खूप जीव लावते ती मला, मी पण तिला खूप जीव लावते आणि ती आम्हाला सगळ्यांना विसरत नाही, कशाला पण. आम्ही पण तिला विसरत नाही. आणि आता आम्ही त्यांना जावई मानलेत. ते पण खूप छान आहेत, अजिबात विसरत नाही सगळ्यांना. म्हणजे खूप असं नाही. चांगलं. पण बरं झालं तुम्ही त्यांना आधार दिला, त्यामुळे आज दोघेही खुश आहेत. छान त्यांची प्रगती सुरू आहे आणि ही प्रगती उत्तरोत्तर होणारच आहे, कारण तुमच्या दोघांचे आणि या सगळ्यांचे त्यांना आशीर्वाद लाभलेले. पण मला सांगा, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? क्षमा मी माझ्या आईवडिलांचीच मागेन. तसंच मी माझे नातेवाईक, माझे मामा, मावशा किंवा ज्यांनाही मी दुखवलंय त्या सगळ्यांची मी क्षमा मागते. आणि धन्यवाद मी आमच्या आई, पप्पा, विद्याताई, माझा भाऊ आहे प्रफुल, तो आज आला नाही काही कारणास्तव, तो, आमच्या सीमाताई, आमचे मित्र अविनाश, ज्ञानेश्वर, आमचे बंडू मामा आणि ते नाना आहे आमचे, योगेश दादा, सगळ्यांना थँक्यू म्हणेल की त्यांनी वेळोवेळी आम्हाला कोणत्याच नात्याची कमी नाही पडू दिली. शिवाय आमच्या ज्यावेळी सगळे नातेवाईकांनी आमचा साथ सोडला त्यावेळी माझी आत्ते सासू, माझी आत्ते नणंद, तसंच आमचे राजेंद्र लोंढे माझे दादा आहेत, त्यांची मिसेस, यांनी खूप आम्हाला हेल्प केली. तर मी त्यांचंही आज धन्यवाद देईन. तुम्ही?
तर क्षमा मागवायची तर मोस्टली म्हणजे भाऊची आणि आत्याचीच मागणार आहे मी, कारण की माझ्याकडनं त्यांची खूप अपेक्षा होत्या, त्यांनी करू शकलो. तर मी आत्याला एकच सांगतो की आता जग खूप हे झालेलं आहे, आता तू ऍक्सेप्ट करून घे आणि मला एकदा माफ कर बस. ओके, आणि धन्यवाद. धन्यवाद. मी सर माझ्या दुसऱ्या आत्यांच्या मुलींना पण मानेल. विथ प्रफुल्ल त्याने मला इथं जॉबला लावलं. प्रफुल्ल तो आला नाही काही कारणास्तव. विथ दंबदीपने मला पैसे सुद्धा दिले ते, त्या टायमाला मदत केली होती त्या मुलाने. आणि बाकी सगळं मित्र परिवार वगैरे आहेत सर माझे, त्यांनी खूपच हेल्प केली मला सर. आणि आई त्याचे बाबा. आई पप्पांचे खूपच धन्यवाद सर. आणि मोस्टली मी माफी मागणार आहे सर हिच्या वडिलांची पण, की त्यांनी ऍक्सेप्ट करावं, बस माझं एक मान्य. बापरे, काय म्हणजे आजचा एपिसोड संपू नये असाच वाटतोय खरं, पण थोडीशी धावपळ आता ते कशी करणार, कारण पूर्वी तर खूप पाठपुरावा केला. 6 महिने बाईक घेऊन सतत पाठी फिरत होते. आता बघूया बक्षीस मिळवून देणार का, 11 वस्तू आणणार का, वेळ 2 मिनिटाची, आणि 2 मिनिटामध्ये 11 वस्तू आणणार का, बघूया. बरं, काल त्यांची प्रॅक्टिस घेतली आहे? नाही, कुठलं अक्षर देऊन? कुठलंही द्या. कुठलंही देऊ? हो. तुम्ही कुठलं द्याल? मग घेतलीये, प्रॅक्टिस घेतलीये, म्हणजे अभ्यास घेतलाय करून, हो ना? थोडाफार. मग वेळ सुरू झाली, वेळ 2 मिनिट. मगा, मसाला घे, माचीस घे, माचीस, मटकी, मुगडाळ, आणून एक- ठेवलंय, आणून ठेवलंय. हा. मटकी घे, खाली तिथे मसूर, मसूर आहे तिथे, मैदा आहे, मैदा, अख्खा मूग आहे, मूग, म्हटलं होतं ना आणून ठेवलंय. मसाल्याचा डबा आहे, मसाल्याच्या डब्यामध्ये मोहरी आहे, 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलेला आहे. मसाला आण, मिरची पावडर आण, मिरची पावडर, मोबाईल घे, मोहरी घे, मोहरी, मोहरी घे, मोहरी, मोहरी घे, मंकी घे, 30 सेकंद राहिली, 30. मंगळसूत्र, मंगळसूत्र, मोरपीस, मोरपीस, 10, 9, 8, 7, मोरपीस, 6, 5, 4, 3, 2. या उभे राहा, उभे राहा. ठेव, बरं आणून ठेवलंय थोडं थोडं. काय काय आणलं सांगा तुम्ही? मिरची, 1, मसाला, 2, मोत्याची अंगठी, 3, मैदा, 4, मोबाईल, 5, मंकी, 6, मग, 7, मॅगी, 8, माचीस, 9, मूग डाळ 10, आणि मसूर. 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा, खूप दगदग करतो तो, त्यामुळे त्याचं पोट सुटत चाललंय, तर त्याने जिम जॉईन करावी. कधीपासून? नेक्स्ट वीक पासून. कधी येणार नाही? नाही, येईल सर, आजपासून करा ना. चालेल सर. दुसरी अपेक्षा, मला देवा ब्राह्मणांच्या साक्षीने एकदा पुन्हा परत लग्न करायचंय, कारण आम्ही फक्त 2 सह्या करून बाहेर निघालो, तर मला खूप हौस होती नवरी व्हायची. तर माझी एक इच्छा आहे की येणाऱ्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही वैदिक पद्धतीने सगळ्या नातेवाईकांच्या समक्ष लग्न करावं पुन्हा एकदा. लगेच मेहंदी काढायला बसली. तिसरी अपेक्षा, तो मला त्याची बायको नाही तर त्याच्या मुलीसारखं प्रेम करतो, तर आमचं प्रेम हे असंच निरंतर राहो, त्याने मला तसा जीव लावावा, हीच अपेक्षा. काय हो, मान्य आहे तुम्हाला हे? हो सर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. हिने ना जेवणाकडे लक्ष द्यावं हिने, कारण की जेवणच करत नाही, हिला पालेभाज्या आवडतच नाही त्याला, खूप वेग घेते, ती एक अपेक्षा माझी. ते 6 महिने फिरत होते बघा बाईकवर, तेव्हा विचारायचं ना. हो, तेव्हा चालायचं, आता नाही चालत सर. काय माऊली, काय? मला आवडत नाही तसं, पण मी प्रयत्न करेन. दुसरी अपेक्षा, ऍक्च्युली सर ही कॉलेजमध्ये खूप छान डान्सर होती, म्हणजे पार्टिसिपेट घ्यायची, तर काही कारणास्तव मी तिच्या इच्छा पूर्ण नाही करू शकलो, तर माझी एक इच्छा आहे की तिने डान्स अकॅडमीत जॉईन करावी. काय हो? कामाच्या दगदगीत जमत नाहीये, पण मी लवकरात लवकर वेळ काढेन आणि क्लास नक्की जॉईन करेन. आणि सर बाकी तिसरी अपेक्षा काहीच नाही. बाकी मला एवढं सांभाळून घेतलं तिने आजपर्यंत, ते आयुष्यभर मला आणि माझ्या परिवाराला सांभाळून घ्यावी, इच्छा आहे माझी शेवटची अपेक्षा. नक्कीच. किती इच्छा. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन ही वास्तू त्यांना तथास्तु म्हणू असं म्हणत दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
माहेरची साडी आहे. वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.